तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 63 जागा होत्या आणि त्यातल्या 18 जागांचा कल जो आहे तो झेडपीच्या समोर आलेला आहे, जिथे 6 जागांवरती आता भाजप आघाडीवरती आहे, 3 जागांवरती शिवसेना, 5 जागांवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, 4 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीने जे आहेत ते आघाडीवरती आहेत. तर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि अपक्ष यांच्या खात्यामध्ये अजून तरी यश नाहीये. तुम्ही लक्षात घ्या नेमकं काय सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर हा कायमच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा जास्त प्राबल्य असलेला हा लढा बघायला मिळतो आणि अशा वेळी आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सुद्धा 5 ठिकाणी आघाडीवरती आहे, भाजप 6 ठिकाणी आहे, तर शिंदेची शिवसेना जी आहे ती 3 ठिकाणी आघाडीवरती आहे. त्यामुळे ही महत्वाची बातमी जी आहे ती आत्ताच्या घडीला म्हणावी लागेल. यासोबतच काही अपडेट्स मी तिथले सुद्धा देते. तर वरोडा बाजार गटामध्ये शिवसेनेचे मंगेश साबळेचे आहेत, तर ते आता आघाडीवरती आहेत. पाल गटामध्ये गीतांजली पात्रीकर ज्या आहेत त्या पुढे आहेत, 1400 मतांनी त्या आघाडीवरती आहेत. यासोबतच आयेशा बेगम ज्या आहेत, आयेशा बेगम नासर हुसेन सय्यद या जिल्हा परिषदेच्या अजिंठा गटामधनं शिंदेच्या शिवसेनेमधनं विजयी झालेल्या आहेत. तर गणोरी गटामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये आताच्या घडीला भाजपचे निखिल चव्हाण जे आहेत ते आघाडीवरती आहेत. अजिंठा गटामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या आयेशा बेगम नासर हुसेन सय्यद या ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत. यासोबतच आता पुढचे निकाल जे आहे ते मी तुम्हाला सांगते. खुलताबादमध्ये दोनही ठिकाणी म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी भाजप आघाडीवरती आहे. वैजापूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद गटात दोन्ही शिवसेना बरोबरीमध्ये आहेत. तर फुलंब्रीमध्ये आताच्या घडीला भाजप आघाडीवरती आहेत. महिन इंद्रिस मुलतानी भाजपच्या फरदापूर गटामधनं आताच्या घडीला आघाडीवरती आहेत. आणि या सगळ्या इंटरेस्टिंग बातम्या मी तुम्हाला सांगतेय, या ज्या सगळ्या अपडेट्स आहेत त्या सांगते छत्रपती संभाजीनगरबद्दल. तिसऱ्या फेरीमध्ये वरोड बाजार गटामधनं शिवसेनेचे मंगेश साबळे 800 मतांनी आघाडीवरती आहेत. यासोबत तिसऱ्या फेरीमध्ये पाल गटामधनं गीतांजली पात्रीकर या राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षामधनं 1700 मतांनी आघाडीवरती आहेत. तिसऱ्या फेरीमध्ये गणोरी गटामध्ये निखिल चव्हाण 1900 मतांनी आघाडीवरती आहेत. तर बाबरा गटामध्ये तिसऱ्या फेरीमध्ये मशाल म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ती 43 मतांनी आघाडीवरती आहे. तर तिथे दुसऱ्या स्थानावरती आताच्या घडीला भाजप आहे. त्यामुळे आता मराठवाड्यामध्ये नेमकं काय होणार आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये काय होणार हे बघणं महत्वाचं होतं. मी जसं म्हटलं तसं की शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढाईमध्ये कुठेतरी शिवसेनेची मतही खेचून घेण्यामध्ये भाजपला यश येतं का आणि भाजप त्या पद्धतीने मतं खेचतं का आणि भाजप तिथे स्वतःचे पाय रोवतं का छत्रपती संभाजीनगरमध्ये हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि त्या दृष्टीने या निकालावरती आपलं लक्ष असणार आहे.